खिलार महाराष्ट्राची शान चॅनलचा व्हॉट्सअप चॅनल आजच फॉलो करा। लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राइब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार, माझं नाव मोनिका विनोद मांढरे, गाव आभेपुरी आणि आपण पाहतात खिलार महाराष्ट्र शान मधले गायींचे व्हिडिओ। आणि आपण आता नवरात्र सुरू आहे त्याबद्दल सगळ्यांना प्रथम खूप खूप शुभेच्छा। आणि त्या निमित्त मी तुम्हाला आमच्या गायांची थोडीफार माहिती सांगते आणि की त्याचे उपयोग काय आहेत मेन म्हणजे, आणि आपली खिल्लार आपला देशी गोवंश का महत्त्वाचा आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगते। आणि आम्ही काही मूळचे म्हणजे स्थानिक गावातले नाही आहोत, आम्ही आत्ता 2 वर्ष झालं गावी शिफ्ट झालोय। तर मेन रिझन होतं की थोडी घरगुती पण रिझन्स होती की थोडं गावाची ओढ होती मिस्टरांना, आणि आता मी करतोय ते म्हणजे देशी गोवंश पालन। तर याचं मेन रिझन असं आहे की तुम्हाला लहान मुलांना जेव्हा आपल्या एखाद्या आईचं बाळाला दूध कमी पडतं तेव्हा जर्सीचं किंवा म्हशीचं दूध नाही सांगितलं जात, तुम्हाला देशी गाईचंच दूध डॉक्टर प्रेफर करतात। मग असं झालेलं की जेव्हा माझ्या मुलाला दुधाची गरज होती तेव्हा आम्हाला ते कुठेही 5 गावात 10 गावात आजूबाजूच्या आम्ही कितीही पैसे पे करायला तयार होतो तरी ते मिळत नव्हतं। मग आम्हाला लक्षात आलं की ज्या गोष्टीची कमी आहे आपण तिकडे त्या क्षेत्राकडे वळू शकतो, म्हणून आम्ही तिला 2 गायांपासून सुरुवात केली। प्रॉब्लेम हा होता की आम्ही दोघंही शहरात राहणारं, मी शहरात जन्मलेली वाढलेली, मग हे आपल्याला पॉसिबल आहे का? मग त्याबद्दल थोडासा रिसर्च करून सर्च करून मग आम्ही ठरवलं की आपण सुरुवातीला 1-2 गायांपासून सुरुवात करूयात। पण त्यांचं दैव देणगी म्हणूयात किंवा मग माझं काहीतरी पुण्यही असेल की मी कधीही म्हणजे कोंबडीही न पाळलेली मला गाई इतकी लवकर रुळली की मला असं वाटतं की तीच स्वतःहून माझ्याकडून तिला प्रेम करून घ्यायला आणि ती माझ्याकडून प्रेम करायला खूप लवकर ते सगळं आम्ही दोघे अटॅच झालो। ही जी तुम्हाला मागं दिसते ही आमची पहिली गाई कल्याणी, तिचा पहिला बच्चा जो होता मल्हार तो खोंड झालेला तिला, आणि त्यावेळेस म्हणजे आम्हाला काही एक्सपिरियन्स नव्हता, जे काही होतं ते चाललेलं होतं। मी म्हणेन ते सगळे एक्सपेरिमेंट सुरू होते तिच्यावर आमचे, सांभाळायचं कसं, तिला चारायचं कसं, धार कशी काढायची, तिच्यावरच मी धार काढायला पण शिकले। जेव्हा मी गावी आले तेव्हा मला बऱ्यापैकी वेळात काढण्यात आलं होतं की बाई गं तू एवढी शिकलेली, मग आता कसं काय, तू जमणार का, तू 6 महिन्यापेक्षा जास्त दिवस गावी राहणार का? कारण की ज्या गावात राहतात त्यांना शहराची खूप ओढ असते, पण मला अशी काही क्रेज नव्हती कारण की आम्ही शहरातूनच गावी आलो होतो। आणि कुठेतरी सस्टेनेबल लाईफ काय असतं किंवा आपल्याला नक्की काय हवंय, बिकॉज ज्यांच्याकडे भरपूर आहे त्यांच्याकडे खूप आहे म्हणूनही त्यांना स्वास्थ्य नसतं, आणि ज्यांच्याकडे नाही त्यांना ते हवं म्हणूनही ते स्वास्थ्य नसतं। मग आपल्याला नक्की काय हवंय, वास्तव आणि वास्तविकता ह्यात जो जितकं अंतर आहे तितकंच आपल्याला लक्झरियस लाईफ आणि आपलं गरजेचं लाईफ जे आपण म्हणू त्याच्यामध्ये खूप तफावत आहे। मग चमचमणाऱ्याकडे ते सोनं आहे का ते फक्त चकाकतंय हे बघून आपण आपली लाईफस्टाईल ठरवावी, फक्त दुसरं तसं करतंय म्हणून तसं वागणं हे मला तितकंसं पटत नाही। म्हणूनच जेव्हा मिस्टरांनी निर्णय घेतला की आपण गावी येऊयात त्या निर्णयात मी पूर्णपणे सहमत होते, कारण की कुठेतरी हेही लाईफस्टाईल म्हटलं आपण अनुभवून बघू। आणि मी खात्री देऊन सांगते की शहरापेक्षा हे लाईफ खूप शांततेचं आणि एक हेल्दी लाईफ आहे, शांतता आहे। तुम्ही मुलांना गावामध्ये आरामशीर बाहेर खेळायला पाठवू शकता, तसं तुम्ही शहरामध्ये नाही पाठवू शकत। एक भीतीदायक वातावरण असतं किंवा ते स्वास्थ्य नसतं किंवा ते सिक्युअर लाईफ नसतं की तुम्ही मुलाला दुसऱ्यांच्या भरोशावर किंवा स्वतः पण उभं असाल तरी तेवढी सेफ नसतं तुम्ही मुलांना बाहेर पाठवणं। आणि इथली जी मोकळी हवा आहे, नॅचरल वातावरण आहे, आणि जे आरोग्य आपण म्हणतो की ज्यासाठीच धडपड चाललेली असते मुलांना, आपण हे टॉनिक खूप महागडे कॉस्टली ज्या गोष्टी आपण प्रेफर करतो की आपण त्यांना हेल्दी देऊ शकतो, पण आपण शहरामध्ये ज्या हेल्दी गोष्टी म्हणून त्यांच्याकडे वळत असतो त्या ॲक्च्युली केमिकलने पूर्ण भरलेल्या असतात, आणि आपण फक्त त्यांचे नावं वाचून तिकडे वळतो, पण ॲक्च्युली त्यांनी मागे ज्या छोट्या छोट्या अक्षरामध्ये लिहिलेलं असतं की त्यामध्ये कंटेंट काय आहेत हे आपण कितीसं वाचतो। आपण ज्या पिशवीमधलं दूध घेतो तर त्यांनी त्याच्या मागचे कंटेंट दिलेले असतात, ते किती पाश्चराइज्ड आहे, त्यातलं त्यांनी किती कंटेंट काढून घेतलेलं असतं हे त्यांनी त्याच्यावर सगळं मेन्शन केलेलं असतं, पण आपण खरंच त्या गोष्टीकडे लक्ष देतो का? पण जेव्हा गावामध्ये आपण म्हणतो की गिलार गाईचं दूध महाग आहे, अरे का महाग आहे? कारण की त्यात तुम्हाला हेल्दी दूध A to कंटेंट त्यातले मिळतात, आणि जे कंटेंट तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही दुधातून मिळत नाहीत। पण जे असं म्हणतात की आपल्याला स्वतः चाकल्याशिवाय मधाची गोडी कळत नाही, तसंच आहे। तुम्ही जोपर्यंत त्याचा एक्सपिरियन्स घेत नाही, तुम्ही ते दूध घेऊन तुमच्या मुलांमधला स्वतःमधला फरक अनुभवत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याच्यामधला फरक नाही कळणार आहे। तुम्हाला स्वतः ते अनुभवणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण की ऑफकोर्स सोनं रेअर आहे तर ते महाग आहे, तसंच खिल्लार गाईचं दूध रेअर आहे म्हणूनच ते महाग आहे।
ठीक आहे. ताई, आम्हाला आता एक गोष्ट सांगा की तुम्ही मग सांगितलं तुम्ही शहरी भागात देखील होता, पण आता आमच्या पाहणाऱ्या प्रेक्षकांना किंवा महिलांना, आमच्या ताई भगिनींना तुम्ही काय सांगता की कारण शहरी भागातलं आयुष्य सोडून तुम्ही सांगितलं तुम्ही तुमच्याकडे तुमच्या माहेरी एकही कुठलंही असं दावणीला काही सांभाळलेलं नसताना तुम्ही ह्याच्यात येणं, तसं पाहायला गेलं तर आज आम्ही आमच्या दृष्टीने विचार केला तर ही खूप मोठी गोष्ट आहे. तर काय सांगता की हे शक्य आहे का एखाद्या शहरातल्या की ज्यांनी कधी सांभाळलेलं नाही त्यांनाही हे शक्य आहे का? मी म्हणेन नक्कीच पॉसिबल आहे. जर मी करू शकते तर कुणीही करू शकतं. आणि माझे नातेवाईक जरी गावांमध्ये असले तरी आम्ही तिथे फक्त वॅकेशन्सला जायचो आणि कधी मातीत पाय पण नाही उतरायचा आमचा, कारण की आम्ही फक्त लांबून जाऊन शेतीची मज्जा म्हणून असं फिरायसाठी जायचो. जर अशी मी की जिला धुळीची पण ॲलर्जी आहे, पायांना मला सहन होत नाही धूळ लागलेली, पण जर अशी मी जर करू शकत असेल तर तुम्ही का नाही करू शकत? तुम्ही नक्कीच करू शकता या सगळ्या गोष्टी. आणि शेवटी गायांचं असं असतं की तुम्ही किती माया त्यांना लावताय त्याच्यावर असतं. मग तुम्ही त्यांना माया लावून ते तुमच्याशी अटॅच होतात. मग एखाद दिवस तुम्हाला फ्रस्ट्रेशन आहे, माझा मुलगा एक दिवस बरा नव्हता, त्यावेळेस मी थोड्या वेळासाठी हिच्याजवळ येऊन बसलेले, आमच्या कल्याणीजवळ. ती जवळ येऊन माझ्या तोंडाला गोंजारत होती, चाटत होती की बाई का आता आम्ही आहोत ना, तू कशाला टेन्शन घेते. म्हणजे मूक जनावराला माया लावणं काय असतं ना, हे तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय नाही समजू शकत तुम्हाला. आता आम्ही हे समोर एक सुंदर असं वासरू कालवड पाहतोय. काल तुमच्याकडे ही कालवड झाली, कशा प्रकारची दिवसभर लगबग होती किंवा काय आनंद होता तुमच्या घरामध्ये ते सांगा थोडंसं. ही आमची म्हणजे हे मागच्या गाईचं हे दुसरं पिल्लू आहे. पहिलं पिल्लू होतं ते म्हणजे तिचा मल्हार, की जो आता थोडंसं पळण्याच्या शर्यतीसाठी प्रॅक्टिससाठी परखंदीला विशाल भाऊजी आणि ओंकार भाऊजी आहेत, दोघं जण ते त्यांना सांभाळतात. कारण की मी आणि माझं मिस्टर आम्ही दोघंच असल्यामुळे आम्हाला तेवढं पॉसिबल नाही होत त्याला वेळ देणं, म्हणून त्या दोघांनी ते शिवधनुष्य म्हणू शकतो की ते उचललंय. आणि काल ही दुसरी कल्याणीचा बच्चा आमच्याकडे झाला रात्री 9 वाजता. पण हे म्हणजे जेवढं मला माझे 2 बाळं झाली तेवढाच आनंद मला या दोघांच्या वेळेस झाला. मल्हारच्या वेळेस तर म्हणजे तो पहिला अनुभव होता की जो म्हणजे अवर्णनीय, की ज्याला मला शब्दच नाही सापडू शकत एक्सप्लेन करायला. तसंच काल हिच्या बाबतीत पण झालं. आणि काल ही होताना तो अगदी म्हणजे ती हमरतही नाही होताना, त्यामुळे आम्हाला थोडंसं टेन्शन होतं की बाबा नीट सगळं होईल ना, काही त्रास होणार नाही ना. पण ही इतकी पॉझिटिव्ह आहे की जेव्हा ही बाहेर येत होतं तेव्हा एक दुसऱ्या मावशींना बोलवलं, त्यांनी ह्याला हात लावायला गेला तर ती ओरडायला लागली. तिच्यामुळे हा पिल्लू पण ओरडायला लागलं की बाबा ही म्हणजे इशारा देत होती की बाई गं तू माझ्या बाळाला हात नाही लावायचा. पण जेव्हा हिला मी धरलं तेव्हा ती शांत उभी राहिली. म्हणजे तिला माहिती आहे की ही मला सांभाळते, ही माया लावते, तर ही माझ्या बाळाला पण काही होऊ नाही देणार. तर हा जो विश्वास आहे तो सहजासहजी नाही तयार होत, त्यासाठी तुम्ही वेळ द्यायला लागतो. आणि मला वाटतं ह्या माणसं एकमेकांबद्दल नाही विश्वास ठेवू शकत, पण ही गुरांनी तिने माझ्यावर विश्वास टाकला की मी तिच्या बाळाला काय होऊन नाही देणार. तसं जर दुसऱ्या एखाद्याचं बाळ असतं तर आपण एवढं ॲटीज हातात घेऊ शकतो, दुसऱ्याचं नुकतं जन्मलेलं बाळ नाही घेऊ शकत. म्हणजे मी तर माझ्या बाळाला नक्की दुसऱ्याच्या हातात नसतं दिलं लवकर एवढा, पण ते तिने मला तिच्या हातात दिलं. तर मी म्हणेन की हे जे कनेक्शन आहे, हे अटॅचमेंट आहे, हे बॉन्डिंग आहे, हे खूप काही वेगळं आहे. आणि हे म्हणजे गुरं जे आपल्याला शिकवतात त्यांची लक्षणं, त्यांची जी भाषा असते किंवा ही निसर्गाची भाषा आहे मी म्हणेन, तर ही आपल्याला त्यांच्याकडूनच शिकायला मिळेल, ही दुसऱ्या कोणाकडून नाही शिकायला मिळणार. कारण की तो जे विश्वास आहे तो आपण लोकांवर दाखवतो, पण गुरं आपल्यावर विश्वास ठेवतात, हे खूप महत्त्वाचं आहे. ताई, आता आम्हाला असं माहिती मिळाली दादांकडून की तुम्ही शिक्षक पण आहात की स्कूलमध्ये इथे गावामध्ये. तर मला एक सांगा की म्हणजे असं काही जणांचं असं म्हणणं आहे की असं काही आपण दावणीला गाय बैल आणणं किंवा गावाकडं ह्या गोष्टी करणं, सगळ्यांची ओढ ही शहराकडे जाण्याची असते. जर कोणी असं सांभाळलं तर आजही आम्ही शहरात राहतो, तर काही जागी असं बोललं जातं की हे सांभाळणं म्हणजे आपण परत मागं चाललोय किंवा मागासलेलं किंवा असं थोडंसं म्हणतात. तर तुम्ही काय दृष्टिकोन सांगता आम्हाला, कारण तुम्ही देखील मुलांना आज स्कूलमध्ये शिकवताय की पुढच्या पिढीसाठी हे काय गरजेचं आहे, थोडक्यात कसं सांगाल? आपल्याकडे म्हणतात की किती मोठं झालं तरी पाय जमिनीवर राहिले पाहिजेत. मग तुमची जमीन काय आहे, तुमची माती काय, हे महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमच्या पूर्वजांनी, आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी आपल्याला सांभाळलं, मोठं केलं, पण ते कशातून मोठे झाले? तर या मातीतूनच मोठे झाले ना. आपण त्याच त्यांच्या गुरांचं दूध पिऊन, त्या गाई वासरांचं दूध पिऊन आपण मोठे झालेलो आहोत. तर आता जेव्हा आपण शहरांमध्ये राहतोय, जी शहरांकडे ओढ जायची, ते फक्त तेच जे झगमगाट आहे किंवा ज्या सोयी सुविधा आहेत त्या शहरामध्ये पटकन अवेलेबल होतात, त्याच्यासाठीची पडणारी ही भुरळ आहे. दुसरी बाकी कुठलीही गोष्ट आहे असं मला तरी वाटत नाही आहे. फक्त की त्या उंच उंच इमारती असतील किंवा थोड्याशा लक्झरियस लाईफ असेल,
तेच आहे शहरामध्ये. बाकी सस्टेनेबल लाईफ काय आहे? जे तुम्ही इथं ओलावा आहे मातीचा असेल, नात्यांचा प्रेमळ भाव आहे, तो शहरांमध्ये नाही आहे. तुम्ही एकमेकांशी बोलू सुद्धा शकत नाही, मुलांना एकमेकांकडे पाठवू शकत नाही. जसं गावांमध्ये बघा तुम्ही, मुलं किती मोकळ्या वातावरणामध्ये तयार होतात, एकलकोंडी मुलं राहत नाहीत. मग तुम्ही गावांमध्ये राहून मग मुलांना पुन्हा ह्या क्लबला पाठव, त्या ॲक्टिव्हिटीला पाठव. त्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला गावामध्ये राहून दुसरीकडे पाठवायची गरज नसते, कारण की त्या इथं होत असतात मुलांच्या बरोबर. आणि राहिला प्रश्न गुरांना सांभाळायचा, तर त्या सगळ्या मला वाटतं आपल्या मेंटल लेवलवरच्या ज्या गोष्टी आहेत हे आपण ठरवतो की एखाद्या महागडा ड्रेस किंवा महागडी साडी घातली किंवा महागड्या गाडीतून उतरलात म्हणजे ते तुमचं स्टेटस झालं. अरे हे ठरवलं कोणी? ते ठरवलं ते त्या माणसांनी. म्हणून ते तुम्ही तुमचं स्टेटस, ते तुम्ही तुमच्या मेंटल लेवलवर त्या घेऊन येता गोष्टी की आपल्याकडे 4 व्हीलर असेल तरच आपलं स्टेटस मोठं आहे. तुम्ही जे लोक ते 4 व्हीलरमध्ये राहतात, 4 व्हीलरमधून फिरतात, मोठ्या मोठ्या घरांमध्ये राहतात, ते सुद्धा आपल्याकडे येऊनच आपल्या गायांचं दूध घेतात ना. मग आपलं श्रीमंत कोण झालं? तुम्ही का ते? कारण की जे त्यांच्याकडे नाही आहे ते तुमच्याकडे आहे. माझी मुलगी 3.5 वर्षाची आहे, तर तिने हा मेसेज ॲक्च्युली आम्हाला शिकवला. परवा एक जण आमच्याकडे गोमूत्र न्यायला आलेले, तर ती म्हणाली की आई ग, आपण या लोकांपेक्षा खूप श्रीमंत आहे, कारण की त्यांच्याकडे साधं गोमूत्र नाही आहे, कारण त्यांच्याकडे गुरं नाही आहेत. मग जर ते लोक आपल्याकडे येऊन घेतात म्हणजे मग आपण श्रीमंत आहे त्यापेक्षा. मग जर हे त्या छोट्याशा चिमुरडीला कळत असेल तर मग आपल्याला का नाही कळत आहे? मग छोट्याशा तुटपुंजा पगारासाठी की जेव्हा आपण इथे हेल्दी लाईफ आहे, आपलं एक सस्टेनेबल शांतपणे लाईफ आहे की आपण समाधानाने जगतोय, ते मुलं आपण शहरामध्ये जाऊन थोडंसं टेन्शनमध्ये घालवतो. मग आपल्याला रेंट द्यावं लागतं, आपल्याला बाकीच्या गोष्टी बघाव्या लागतात. जर तुमचं खरंच तेवढा प्रॉफिट असेल किंवा तुमचं तेवढा इन्कम असेल आणि जॉबसाठी तुम्हाला जाणं गरजेचं असेल तर नक्कीच तुम्ही शहरांमध्ये जा. मी त्या गोष्टीचा अपोज नाही करत आहे, कारण की प्रगती करणं, एक पाऊल नेहमीच आपल्या मागच्यापेक्षा एक पाऊल पुढं असणं हे गरजेचंच आहे. तेच तर मग आपण माणूस जगतोय, आपण जीवन जगतोय हे त्याचं लक्षण आहे, कारण की आपण प्रगती करतोय. पण जर तुमची ओढाताण करून फक्त दुसऱ्यांना दाखवण्यासाठी जर तुम्ही शहरात जात असाल तर उलट तिथं तुम्ही 2 पावलं मागं जाताय, नुसतं एक नाही. आणि हे आपलं धन आहे, गोधन. आपलं कृष्णच्या म्हणजे त्रेतायुगापासून ह्याला धन म्हणतात. हे गुरढोरं असं नाही म्हणलं जात, गोधन म्हणलं जायचं. मग हे गोधनच आहे आणि जे जेवढं रेअर आहे तेच तेवढं व्हॅल्युएबल आहे, तेच किमतीचं आहे. आणि ते मला नाही वाटत की ह्या सगळ्या बॅकफूटच्या गोष्टी आहेत की तुम्ही एक स्टेप मागं येत आहे, तुमचं स्टँडर्ड खाली येत आहे, तुमचे स्टेटस खाली येत आहे, असं नाही आहे. हे तुमच्या मेंटल लेवलवरच्या गोष्टी आहेत की तुम्ही त्या गोष्टीला काय समजताय ह्याच्यावर गोष्टी आहेत त्या सगळ्या. खिल्लार महाराष्ट्राची शान, खिल्लार महाराष्ट्राची शान.